फायनली माझ्या BSc ॲग्रीचा उपयोग आमच्या घरच्या शेतीचं आधुनिकीकरण करण्यासाठी मी वापरायला सुरुवात केलेली आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, आज सुट्टीच्या दिवशी वावरात जायची एवढी गडबड झाली होती का स्वयंपाक उस्तवर मला काय दम नव्हता. त्यामुळे मी आणि भाऊने मिरची बरोबर गरमागरम चपाती खाऊन लगेच आम्ही वावरात गेलो आणि उशीर एवढा झाला होता का माझ्या आधी पप्पा आणि आमचं टाबर सुद्धा वावरात हजर झाले होते आणि JCBचं काम तर चालू पण झालं होतं. आणि मग तुम्ही म्हणता का नेमकं काम काय चालू होतं, तर विषय असा होता का आतापर्यंत आम्ही नेहमी पारंपरिक पद्धतीने पिकं घेतली होती आणि आता आम्ही पहिल्यांदा फळबागांकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. कारण बऱ्यापैकी फळबागा हा असा विषय आहे का ज्यांना ऊसापेक्षा पाणी पण कमी लागतं आणि उत्पन्न पण चांगल्यापैकी निघत असतं. आणि ते कोणते फळबाग करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर कळणार. पण त्याची लागवड करण्यापूर्वी आम्हाला वावराची लेवलिंग करायची आणि तशी तर फळबागांना ठिबक सिंचन जर असलं तर लेवलिंगची काही गरज नाही. विषय कसा आहे, आम्हाला बागांमध्ये पण पहिले 2-3 वर्ष आंतरपीक घ्यायचं होतं आणि त्यासाठी लेवल असणं गरजेचं होतं. पण लेवल करताना पण एक लय महत्वाचा विषय, आमच्याकडे फक्त पहिले 2 ते 2.5 फुटापर्यंत चांगली माती, त्याच्या खाली लगेच पक्का मुरुम लागत असतो आणि मातीचा 1 सेंटीमीटर थर तयार व्हायला जवळपास 1000 वर्ष लागत असते. त्याच्यामुळे लेवलिंग करताना एका ठिकाणी जास्त माती आणि एका ठिकाणी डायरेक्ट मुरुम असं होऊ नये म्हणून आम्ही एक चांगला उपाय योजला. JCBच्या सहाय्याने आम्ही वरची चांगली काळी माती आधी एका ठिकाणी गोळा करून घेतली आणि त्यानंतर वावराची लेवलिंग चालू केली. म्हणजे नंतर मुरुम लेवल जरी केला तरी त्याच्यानंतर वरून ही काळी माती बरोबर पसरून देता येईल आणि हे काम आम्हाला जवळपास 2 दिवस गेलं होतं. पण कसं आहे ना, जे नैसर्गिक संसाधन आहे त्यांचा जपूनच वापर केला पाहिजे. आपण जर काळ्या आईला साथ दिली तरच काळी आई आपल्याला साथ देत असते. मग आता थकल्यानंतर पप्पा आणि टाबरा सोबतच JCB ऑपरेटर किरण भोम बरोबर मस्तपैकी झाडांच्या सावलीत आम्ही चहा घेतो आणि मग याच्यानंतर काय केलं हे पाहू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.